नमस्कार सर. देवीदास रामचंद धांडे. सर, आपला हा कोबीचा प्लॉट आहे, याला आपण काय वापर केलेला आहे? RNPH हं. आणि कृषी अमृत दिलेलं आहे, बेसल डोस दिलेला आहे बरं. आणि त्याच्यानंतर SSM टाकलेलं आहे. SSM टाकलेले हो या आधी पण आपण कोबी केलेली होती. हो. त्या तुलनेत आणि आत्ताच्या तुलनेत हा जो काय प्लॉट आहे आपला, तुम्हाला काय बदल जाणवतो याच्यामध्ये? मागच्या वर्षी हा जो प्लॉट आहे हा असा प्लॉट 2.5 महिन्याने होता. बरं. तो आता हा 23व्या दिवशी असा प्लॉट आहे आमचा. म्हणजे जो 2.5 महिन्याने जो प्लॉट होतोय, हो. बरोबर, हो. तोच प्लॉट तुम्हाला फक्त 23 दिवसामध्ये 23 जाणवतो. दिवसामध्ये आहे. आणि याला तुम्ही कृषी अमृत असेल, RNPH RNPH. SSM याचा वापर केलेला हो. आहे. तर जे काय प्लॉटमध्ये आपण बघतोय की पानांची साईज असेल किंवा जो काय फुटवा आहे मोठ्या प्रमाणात झालेला आहे, हो ह्योच कालावधी तुम्हाला मागच्या वेळेस 2.5 महिने लागायचे. 2 महिने लागले. ते काय वाटते तुम्हाला एसीटी वैदिक वापर? एकदम जबरदस्त रिझल्ट आहे आणि झाडाची ग्रोथ पण चांगली. बरं. आणि जे 2.5 महिन्यात जे आपल्याला 3 महिन्याचं लागणार आहे कोबी, ते 2.5 महिन्यात म्हणजे 25 दिवस 30 दिवस अगोदर येणार आहे. म्हणजे तुम्ही जर परिपूर्ण जर पोषण दिलं, पोषण दिलं, जो पिकाचा तुमचा कालावधी जास्त दिवसाचा तोच कमी दिवसावर येतो कमी दिवसावी आणि पीक पण चांगले येतं आपल्याला. चांगले आहे. आणि जो आपण स्प्रे करतोय हं. फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर, त्याच्यापासून आपल्याला कसलाही त्रास होत नाही. बरं. एकदम असं फ्रेश वाटतंय. दुसरा जर स्प्रे केला ना मागच्या वर्षी दुसऱ्या कंपन्यांचा रासायनिकचा, तर आपल्याला त्रास व्हायचा. हं. तसं याने काही त्रास नाही झाला मला. म्हणजे जर वैदिक तंत्रज्ञान वापरलं तर त्याची जी काही उत्पादन आहे त्याची तुम्ही फवारणी करा हो किंवा शेतामध्ये जे काही हाताळणी करता तुम्ही, त्याचा तुम्हाला साईड इफेक्ट काहीच होत नाही. काहीच ते नाही, जर अजिबात केमिकलचं जर केलं, केमिकल केलं तर रात्रभर डोळे दुखायचे. बरं मला आज पण आता महिना झालाय 2 स्प्रे केले, काही त्रास नाही, काहीच नाही. बरं, ठीक आहे. धन्यवाद सर.